हा. चला तर स्टार्ट सर्वांना गुड स्टार्ट इव्हनिंग. सर. ओके. एक एक मिनिट जरा. अशा अवघड प्रश्नांची सराव आज व्हावा म्हणून काही सरावासाठी पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत. पण असे प्रश्न जर समजले नाहीत तर परीक्षेमध्ये अशा प्रश्नांना जास्त वेळ वाया न घालवता पुढच्या प्रश्नाकडे जाणं क्रमपात्र ठरतं. जर एका प्रश्नासाठी 10 मिनिटं 20 मिनिटं वेळ जर दिला तर प्रश्नपत्रिकेतले अनेक प्रश्न वाचायचीच राहून जातात. त्यामुळं शक्यतो असे प्रश्न एकदा वाचल्यास लगेच लक्षात आलं की येस मला ते जमतंय तरच तिथं थांबा. अन्यथा तो प्रश्न स्किप करा आणि पुढच्या प्रश्नाकडे जा. सुहास सर ते कठीण प्रश्न जे आहेत ते घेणार आहेत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे असतं ते तुम्ही लक्षात घ्या. सोपे प्रश्न 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% आणि कठीण स्वरूपाचे 30% प्रश्न असतात. जे कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात त्या प्रश्नांमधले 4 प्रश्न आज सुहास सर घेणार आहेत. ते कठीण स्वरूपाचे प्रश्न जर आपल्याला जमत नसतील तर परीक्षेत त्यांना स्किप करणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरतं. किंवा 1 2 3 असं म्हणून एक कोणता तरी 4 पैकी ऑप्शन क्लिक करणं हे बेटर राहतं. तेही लक्षात घ्या. कारण की सोपे प्रश्न आणि मध्यम स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपले बरोबर येणं गरजेचं असतं. त्यांना किमान एकदा वाचलं की उत्तर येतं. सुहास सर टिपिटर. आता हे राम सर म्हणले, जर प्रश्न हे क्लिष्ट असतील, अवघड वाटत असतील तर नक्कीच सोडायला काही अडचण नाही. परंतु हे प्रश्न आपल्याला फार सोपे आहेत, काही अडचण नाही, एकदम सिंपल आहे. फक्त आपल्याला क्रमांक लक्षात पाहिजे. 19 चा नंबर आहे 5. डायरेक्ट मी सुरुवात करायला बघ. ए च 1, सी च 3, एच च 8, ई च 5, 18, झेड चा 26, 11, 7, 9, 14, 11, 24. एकदम सिंपल आहे बरं का, काय अडचण नाही. हो का. 19 वरून 26 झालंय. कितीची वाढ आहे? +7 ची वाढ आहे. ओके. +7. 5 वरून 11 गेले, +6. 1 वरून 7 झाले, 1 वरून 7 झाले, +6. बघा, बघा वाढ बघा. काय ह्याच्यात काही असं म्हणजे फार अवघड काहीच नाहीये, सिंपल आहे. 3 वरून 6 झाले, +6. 8 वरून 14 झाले, +6. 5 वरून 11 झाले, +6. आणि 18 वरून 24 झाले, +6. म्हणजे सगळ्यांची +6 +6. फक्त पहिला अंक आहे ना, +7 आहे बघा. 19 26 झाले, +7. एवढं सिंपल आहे. आता मला वाटतं सर्वांना बाकीचा येईल. क्लास क्लासचं तुम्ही सोडवा. क्लासचं तुम्ही सोडवा. एकदम सिंपल आहे, काही अडचण नाही. फक्त पहिलं कितीनं वाढवा? +7 न वाढवा. हा का. 3, 12, 1, 19, 19. ओके. आता +7 करा ह्याच्यामध्ये. 3 मध्ये +7, 10. 10व्या स्थानावर कोण आहे? +6, +6, +6 आणि +6. बघा आता. बघा 12 मध्ये 6 मिळवले, 18. 1 मध्ये 6 मिळवले, 7. 19 मध्ये 7 मिळवले, 26. सॉरी, 25 आणि 25.
19 मध्ये 7 मिळवले 10. कोणता आहे 10व्या स्थानावर? 10व्या स्थानावर कोणता आहे? जे आय. टी. टी चा नंबर 20 आहे. यस, टी चा नंबर 20 आहे, म्हणजे +6नच वाढ झाली आहे. म्हणजे इथं सुद्धा +6च आहे. ओके, थँक्यू फॉर करेक्शन. आता 3 + 6 9. 9व्या स्थानावर काय आहे? आय आहे. हा. 18व्या स्थानावर काय आहे? आर आहे. 7व्या स्थानावर काय आहे? जी आहे. 25व्या स्थानावर काय आहे? वाय आहे. आणि इथं सुद्धा वाय. IRGYY. ह्यात काय अडचण? +6ची वाढ आहे, +6ची वाढ. काय ह्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, काही काही म्हणजे अवघड वाटायची काहीच गरज नाही. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. समजलं का सर्वांना? +6ची वाढ आहे, ह्याच्यात काहीच अवघड नाहीये. बघा, +6 वाढवलंय, +6. 3 आहे, तिसऱ्या स्थानावर सी आहे. तिसऱ्या स्थानावर सी आहे. +6 म्हणजे काय? 9वं स्थान. 12व्या स्थानावर यल आहे. +6 म्हणजे 18वं स्थान. ABCDEFGHIJKL. काय अडचण? सर्वांना कळालंय? पुढचं देऊ का? ह्याच्यावरच अवलंबून देऊ का? कुणाला परत सांगायची गरज आहे का? कुणाला परत सांगायची गरज आहे का? नाही गरज. चला, मग आहे ना, तुम्हाला देतो करायला. चला, करा आता. चला पटकनी. झालं का? ऑप्शन द्यायची गरज आहे का?
टेबल यू सी ई टी जे टीच झालंय यू एक ची वाढ झाली लगेच. हम्म तर चेअरचं काय घेऊ मग? का टी यू असतंय, मग सी काय असतंय? डी असतंय. ए सी ए सी म्हणजे ए आणि सी मध्ये बी सोडलंय. एच नंतर काय सोडायचं? एच आय आय सोडायचं, जे लिहायचं. आता इथं बी नंतर सी डी सोडलंय. हा सी डी सोडलंय बी नंतर आणि नंतर ई लिहिलंय. मग इथं दोन अक्षर सोडून द्या. ए नंतर दोन अक्षर सोडून द्या, बी सी डी. एल एल पी एल नंतर पी घेतलंय, म्हणजे किती सोडलेत? एक दोन तीन सोडलेत आणि चौथा अक्षर घेतलंय. आता तीन अक्षर सोडून द्या. आय नंतर तीन अक्षर सोडून द्या. जे के एल आणि एम घ्या. आर काय ई आणि जे. ई आणि जे मध्ये किती अक्षर सोडलेत? एक दोन तीन चार अक्षर सोडून दिलेत. आता आर नंतर तीन अक्षर सुद्धा. आर एस टी यू व्ही म्हणजे डब्ल्यू. ओके, बरोबर आले का बघा, चेक करा. समजले का सर्वांना? आता हे हे मी तुमच्यावर सोडतो, मी नाही सोडून देणार. हे टी व्ही डी व्ही वाय हे तुम्हाला सोडून देणार आहे, मी नाही सोडून देणार. काय अवघड आहे का रे? डायरेक्ट उत्तर सांगणार आहे मी एक 10 सेकंदानं. चला मी उत्तर सांगतोय. हा उत्तर आहे यू एक्स जी काय? यू एक्स जी झेड डी. बरोबर आहे का सगळ्यांचं? बघा ह्याच्यात काय अडचण? यू एक्स जी झेड डी. ओके, चला पुढचं घेऊ का आता? एकदम सिंपल आहे. हा म्हणजे चला मी पुढचं घेतो मी. हा
चला, दिशा ज्ञान त्याच्यावर आधारित हे उदाहरण आहे. तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आलं पाहिजे, काही अवघड नाही. व्यवस्थित प्रत्येक वाक्य क्लिअर आहे, प्रत्येक वाक्य वेगळं आहे. आपलं प्रत्येक वाक्य सोडवा. काय नाही, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. बरोबर. झालं का? चला, सांगू का मी? यस, योगिता ताई, करेक्ट आन्सर. यस, यस, दिशा बरोबर आहे, श्रेया ताई. यस, श्रेया ताई बरोबर आहे. हे आपण शिकवलेले आहेत अशा पद्धतीचे उदाहरण, काहीच ह्याच्यात अवघड नव्हतं. नो, शीतलताई, साऊथ नाही. साऊथ वेस्ट आहे, साऊथ वेस्ट. दक्षिण पश्चिम. चला, मी सांगतो हा. मिली ही जुलीच्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, योगिता ताई बरोबर आहे. मिली ही जुलीच्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. हा, मिली ही जुलीच्या पूर्वेस. हो का? हो का? ही काय? जुली आहे. ओके. जुली, मिली ही जुलीच्या पूर्वेस आहे. हो का? ही मिली आहे. किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. सॅम हा मिलीच्या दक्षिणेस 4 किलोमीटर आहे. सॅम हा मिलीच्या दक्षिणेस, हा सॅम आहे. किती किलोमीटर आहे? 4.
सॅम मिलीच्या दक्षिणेस म्हणजे खाली. डॅनी हा सॅमच्या उत्तरेस 10 किलोमीटर आहे. डॅनी का डॅनी डॅनी हा सॅमच्या उत्तरेस, हा सॅम आहे, डॅमच्या उत्तरेस म्हणजे इथं 10 किलोमीटर आहे. ही 4 तर अगोदरच आहे. ओके, ही 4 आहे, वर आपल्याला 6 जावं लागेल. डॅनी डॅनी हा सॅमच्या उत्तरेस 10 किलोमीटर आहे. ही 4 आणि पुढं 6, एकूण झाले 10 किलोमीटर. का 10 किलोमीटर उत्तरेस. येते लक्षात? इथपर्यंत समजले का? ओके, 8 किलोमीटर आहे. इथपर्यंत समजले सर्वांना? काय अवघड? या वाक्यापर्यंत झालंय आपलं. बघा, मिली आहे जुलीच्या पूर्वेस, का पूर्व दिशा. पूर्व दिशा. नंतर सॅम आहे मिलीच्या दक्षिणेस 4 किलोमीटर. हा, आणि सॅमच्या उत्तरेस डॅनी आहे 10 किलोमीटर. 4 आणि 6 10 किलोमीटर. ओके, आता मी पुढे जातो. मार्टिन हा डॅनीच्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. मार्टिन कुठे आहे? ह्या डॅनीच्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. मार्टिन. ओके, मार्टिन हा डॅनीच्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. बर. ऍना ही मार्टिनच्या दक्षिणेस 6 किलोमीटर आहे. ऍना ही मार्टिनच्या दक्षिणेस किती किलोमीटर आहे? 6 किलोमीटर. 6 किलोमीटर. हम्म. डबल सांगू का? ठीक आहे. का ही पूर्व असते, हा इकडं, इकडं पश्चिम, ही पूर्व दिशा आहे. ओके, पूर्व दिशा आहे. पूर्वेस 8 किलोमीटर, दक्षिणेस 4 किलोमीटर, नंतर इथून उत्तरेस 10 किलोमीटर. का उत्तरेस 10 किलोमीटर. नंतर डॅनी मार्टिनकडे पूर्वेस 8 किलोमीटर. मार्टिनहून दक्षिणेस 6 किलोमीटर. कोण आहे? ऍना. ओके. मार्टिन पासून मिली ही किती किलोमीटर आहे? किती मीटर आहे? आता मार्टिन पासून मिली ही अंतर काढायचं आपल्याला. ओके, मार्टिन पासून मिली हे अंतर आपल्याला काढायचं आहे. बर, अगोदर आपण ही दिशा बघू. अगोदर ही दिशा कोणती आहे रे? ही अशी दिशा. म्हणजे ही अशी दिशा कोणती आहे? पश्चिम दक्षिण, दक्षिण पश्चिम, किंवा ह्याला आपण काय म्हणतो? नैऋत्य. काय म्हणतो? नैऋत्य. दक्षिण पश्चिम, पश्चिम दक्षिण. पर्याय कोणता आहे? काही दक्षिण पश्चिम, दक्षिण पश्चिम. आता ए किंवा डी असं. बर, आता ही काय रे? ही आकृती कोणती तयार झालेली आहे? ही नीट सांगा बरं. हा झालेला त्रिकोण, काटकोन त्रिकोण, पायथागोरस प्रमेय. हा आहे त्या काटकोनासमोरचा कर्ण आहे, जे आपल्याला अंतर काढायचं आहे. राईट अँगल ट्रायंगल हा आहे कर्ण काढायचा आहे.
मग कर्ण काढायचं तर ह्या दोन बाजूंचा वर्ग करायचा. दोन बाजू कोणत्या आहेत? नका, 6चा वर्ग 8चा वर्ग, 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग, 36 अधिक 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. किती बेरीज? 100. 100चं वर्गमूळ घेऊ. 100चं वर्गमूळ 10. म्हणजे योग्य पर्याय कोणता आहे? ए. समजलं का रे सर्वांना? काय अडचण? ओके. कुणाला समजलं नाही ते विचारा. आपल्याला ह्या दिशापाठ पाहिजेत बरं का, पण दिशा जर आल्या तर हे गणित एकदम सिंपल आहे, सिंपल. काहीच ह्याच्यात रॉकेट सायन्स नाही, अवघड नाही. उदाहरणं आपण ह्याच्यावर घेतलेली आहे, तुम्हाला आठवत असतील, भरपूर उदाहरणं घेतलीत आपण. ते तुम्हाला आलंच पाहिजे होतं. ही काय? दिशा. का पूर्व. जुली, मिली. मिली कुठे आहे? जुलीच्या पूर्वेस आहे. इथून पूर्व गेली, हा काही इथून पूर्व आहे. ओके, पूर्व आहे. नंतर दक्षिण. दक्षिण किती आहे? 4 किलोमीटर. हा काही दक्षिण 4 किलोमीटर. नंतर सॅम पासून डॅनी किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर उत्तरेस. उत्तरेस आहे. ओके. नंतर मार्टिन डॅनी पासून किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर पूर्वेस. डॅनी पासून मार्टिन कोणत्या दिशेला आहे? पूर्व, हा काही पूर्व. पूर्व. नंतर मार्टिन पासून ऍना किती किलोमीटर आहे? 6 किलोमीटर, पण कोणत्या दिशेला? दक्षिण. दक्षिण. येते का लक्षात? मला खरं सांगा, आता समजलंय का सर्वांना? हे प्रश्न जर परीक्षेतलेच असते तर आपल्याला यायला पाहिजे होतं. आपण हे उदाहरणं पुन्हा पुन्हा घेतलेली आहेत. काहीच अडचण नव्हती. तुम्हाला सर्वांना यायला पाहिजे तुम्हाला. आपण जी उदाहरणं शिकवलेली आहेत क्लासमध्ये, तेवढेच फक्त जरी सोडवले तर तुम्हाला हे उदाहरण यायला पाहिजे होतं. काही अडचण नाही, किती सिंपल आहे उदाहरण. दिशा तर आपण प्रत्येक उदाहरणाला आपण 10, 15, 20 उदाहरणं जर शिकवली असतील ह्याच्यावरले, 15, 20 उदाहरणं, तर प्रत्येक वेळेस आपण दिशा काढत काढत होतो बघा, प्रत्येक वेळेस शिकवताना. चला, मी पुढे जातो. दिशावरलं डबल उदाहरण नाहीये माझ्याकडं. दिशावरलं प्रॅक्टिस करा, सेल्फ स्टडी करा, किंवा मी सोडवलेले उदाहरणं पुन्हा पुन्हा सोडवा. कारण की वेळ महत्वाचा आहे. जेवढी प्रॅक्टिस करता तेवढं कॉन्फिडन्स येतो, कॉन्फिडन्स. पटापट पटा सोडवायचं आहे. कारण कारण की आपल्याला 200 प्रश्नाला 120 मिनिट वेळ आहे फक्त. फार एकदम फास्ट करता आले पाहिजेत आपल्याला. जे उदाहरण येणार आहेत ना, फास्ट सोडवता आले पाहिजे. चला सोडवा.
आता चला एक एक पर्याय चेक करा ह्याच्यानुसार, दिलेल्यानुसार एक एक पर्याय चेक करा, ही आहे का, ही आहे का, ही आहे का, ही आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, पुढे म्हणजे लगेच पुढे नसल्या, पुढे असायची गरज नाही बरं का. समजा सीता तिसऱ्या नंबरला आहे, तर पुढे म्हणजे मागे नाही म्हणलं, तर माग नाही म्हणजे लगेच महाग असायची गरज नाही. आता मी सांगतो समजून. चला, चॅसियस सेल्फ प्रॅक्टिस करा, उदाहरणं शोधा, चॅसियस प्रश्न सोडवा, तरच आपल्याला कॉन्फिडन्स येतो आणि परीक्षेत आपण ठामपणे सोडवू शकतो. प्रॅक्टिस शिवाय यश नाही. भरपूर उदाहरणं सोडवा. अनेक विद्यार्थी प्रश्न वेगवेगळ्या पुस्तकातले प्रश्न सोडवायला लागलेत, नाही आलं तर मला फोटो काढून पाठवायला लागलेत, सर ह्याच कसं सोडवायचं. मी त्यांना पर्सनली सोडून त्यांना फोटो काढून पाठवत आहे. यस, चेतनाताई करेक्ट आन्सर. चला मी सांगतो आता. यस, योग्यताताई करेक्ट आन्सर. सांगतो मी. हम्म? बघा, दोन वाक्य क्लिअर आहेत बघा ह्याच्यात. मोहिनी, सीता, कीर्ती, सायली, अक्षदा, अर्चनाताई करेक्ट आन्सर. सारिकाताई करेक्ट आन्सर. मोहिनी, सीता, कीर्ती, सायली, अक्षदा, पाच विद्यार्थिनी आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सगळीकडे पाच पाच आहेत. सीता मध्यभागी आहे. का सीता काय मध्यभागी आहे. सीता मध्यभागी मध्यभागी मध्यभागी, काय अडचण नाही. श्रेयाताई करेक्ट आन्सर. आता बघा, कीर्ती सायलीच्या पुढं नाही. आता ही थोडं कन्फ्युजन आहे. बरं पुढं, तर मोहिनी अक्षराच्या मागे नाही, थोडं कन्फ्युजन. ओके, पण ही वाक्य लय क्लिअर आहे बघा. काय वाक्य क्लिअर आहे? मोहिनी कीर्तीच्या मागे आहे. मोहिनी कीर्तीच्या मागे आहे का नाही इथं. आता मोहिनी कीर्तीच्या मागे आहे. का मोहिनी कीर्तीच्या मागे आहे, कीर्तीच्या माग. का ही वाक्य इथं क्लिअर झालेलं आहे. आता मधले जी दोन वाक्य आहेत ना, ती लागू होतात का बघा बरं. बघा, मोहिनी कीर्तीच्या मागे आहे. ओके, आता ही ही एक वाक्य लागू होते का बघा. कीर्ती सायलीच्या पुढं नाही. कीर्ती सायलीच्या पुढं नाही म्हणजे माग आहे. बघा वाक्य पुन्हा एकदा म्हणतो, कीर्ती सायलीच्या पुढं नाही. कीर्ती सायलीच्या पुढं आहे का रे? कीर्ती सायलीच्या पुढे आहे का? नाही, कीर्ती सायलीच्या पुढे नाही. ओके, म्हणजे ही वाक्य ह्याला लागू झालेलं आहे. आता पुढं बघा, तर मोहिनी अक्षदाच्या मागे नाही. मोहिनी अक्षदाच्या मागे नाही, कुठे आहे? पुढे आहे ना. ओके, चालतंय, म्हणजे करेक्ट आन्सर ए. मी पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा सांगतो फास्ट. सीता मध्यभागी उभी आहे. आहे सीता मध्यभागी उभी. आता मी एकदम शेवटचं खालच्या वाक्यावर येतो. मोहिनी कीर्तीच्या मागे असेल. मोहिनी कीर्तीच्या मागे असेल, मागच आहे ना. मोहिनी कीर्तीच्या मागेच आहे. ओके, आता वरचे दोन वाक्य, कीर्ती सायलीच्या पुढे नाही. कीर्ती सायलीच्या पुढं नाही, नाहीये, माग आहे. ओके, ही वाक्य लागू झालं. आता पुढचं वाक्य, कीर्ती सायलीच्या पुढं नाही, माग आहे. ओके, तर मोहिनी अक्षदाच्या मागे नाही. मोहिनी अक्षदाच्या माग आहे का रे? नाही, पुढे ना. राईट. चला,
आता थोडे जे आपण शिकवलेलं नाहीये ती तर शिकवलेलं आहे, असं वाक्य मला राम सरांनी सांगितलेलं आहे, ते आपण पटकनी घेऊ. हं? काय वाक्य आहे? चला, असा प्रश्न आहे. फक्त प्रश्न बघा, मी थोडं अगोदर पार्श्वभूमी सांगणार आहे, सोडवू नका लगेच. येत असेल तर सोडवा, येत असेल तर सोडवायला काही हरकत नाही. चालतंय. मी थोडी अगोदर पार्श्वभूमी सांगतो, थोडं थांबा. लक्ष द्या इकडं आता. हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला वेन आकृतीचा तर्क आणि अनुमान ह्याच्यावर अवलंबून हे प्रश्न होता. तर्क आणि अनुमान. काय तर्क आहेत, अनुमान आहेत, विधान आहे, हे विधान आहेत दोन, दोन तीन, आणि ह्याच्यावर तर्क आहे, निष्कर्ष आहे, अनुमान आहे. मग हे कसे करायचे? काही वाक्य आहेत बघा. समजा त्याच्यामध्ये समजा पुणे आहे. पुणे महाराष्ट्र, गुजरात, भारत. नाही 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 नाही, रॉंग आहे, रॉंग आहे. हम्म? नाही, रॉंग ना, रॉंग आहे, रॉंग आहे, रॉंग आहे. आता इथं बघा. आता पुणे, पुणे कुठं दाखवल रे मी? समजा ही पुणे आहे. पुणे कशात दाखवल मी? पुणेकर कुठं दाखवल? महाराष्ट्रात दाखवल. हा काय? महाराष्ट्र. हम्म? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र कुठं आहे? आता पुणे झालं, महाराष्ट्र झाला. महाराष्ट्र नंतर गुजरात. गुजरात कुठं येईल? महाराष्ट्रात येईल का, पुण्यात येईल का, गुजरात मध्ये महाराष्ट्र येईल? नाही येणार. गुजरात कुठं काढावं लागेल आपल्याला? बाहेर काढावं लागेल. ओके. आता भारत कुठं येईल? भारत असा येईल बघा. बरोबर आहे. म्हणजे भारतीय लोक, पुणेकर, महाराष्ट्र आणि भारत. आता पुण्याचे सर्व लोक, पुणेकर सर्व लोक काय आहेत? महाराष्ट्रीयन आहेत. पुणेकर सर्व, पुणेकर महाराष्ट्रीय आहेत. बरोबर आहे. सर्व महाराष्ट्रीय, सर्व महाराष्ट्रीय भारतीय आहेत. आता बघा, अजून एक वेगळं वाक्य लिहितो मी. आता ही पुणे आहे, पण पुणे सोडून महाराष्ट्र वेगळं आहे ना रे. पुण्याचं सोडून महाराष्ट्रात काय काय आहे? पुणे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे, बीड आहे, लातूर आहे. हा ह्या
म्हणजे पण पुण्यात महाराष्ट्रामध्ये काय काही पुणेकर आहेत ना, म्हणजे काही महाराष्ट्रीय पुणेकर आहेत, असं वाक्य बघा. आता ऐका, नीट समजून घ्या. काही महाराष्ट्रीय पुणेकर आहेत. त्याचा अर्थ कळाला का? काही महाराष्ट्री म्हणजे काय? महाराष्ट्र सगळा म्हणजे पुणे नाहीये, पण महाराष्ट्रातला काही भाग पुणेकर आहे. काही महाराष्ट्रीय म्हणजे महाराष्ट्रातला काही भाग हा पुणेकरांचा आहे. तसाच काही भारतीय, काय वाक्य बघा, काही भारतीय गुजराती आहेत. काही गुजराती, काही भारतीय गुजराती आहेत. म्हणजे पूर्ण भारत म्हणजे गुजरात आहे का? नाही, परंतु काही भारतीय गुजराती आहेत. हे आपल्याला असे वाक्य वेगवेगळे असणार आहेत. आणि आपल्याला आता ही तर आपल्याला सत्य आहे, वास्तव आहे, परंतु काही ठिकाणी आपल्याला म्हणजे वाक्य काहीतरी वेगळंच आहे. सर्व टेबल खुर्च्या आहेत. आता ही काय वाक्य काय आहेत? विसंगत वाक्य आहेत वेगवेगळे. ही तर वास्तववादी आहे वाक्य. हे वास्तववादी मुद्दाम उदाहरण तुम्हाला कळण्यासाठी शिकवलेलं आहे मी. परंतु आपल्याला ह्या तर्काने अनुमान ही जी काही टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये मात्र अनेक विसंगत वाक्य आपल्याला खरे मानावं लागतात. विसंगत, काही टेबल काही खुर्च्या आहेत, काय वाक्य आहे? सर्व बदक कोंबड्या आहेत, काही कावळे बदक नाहीत. परंतु ही वाक्य सत्य मानून आपल्याला तर्काने अनुमानाकडे जावं लागतंय. हे तुम्हाला आता समजलं असेल. आपल्याला ह्या तर्क आणि अनुमान ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला वेन आकृत्यांचा भरपूर वापर करावा लागतो. आता आपण हा चॅप्टर फक्त आहे ना, राम सरांनी काही प्रश्न सुचवलेले आहेत त्यामुळे फक्त घेत आहोत. हा टॉपिक वेगळा आहे, आपण वेगळा शिकणार आहोत, दमानं व्यवस्थित शिकवणार आहोत. परंतु हे टॉपिक आपण थोडं घाईमध्ये आज हा प्रश्न घेणार आहोत. घाई म्हणजे समजूनच सांगणार आहे, तसं काय अडचण नाही. बघा आता, विधानावरून आपल्याला वेन आकृती तयार करायची. विधानावरून सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, अनेक विसंगत वाक्य आपल्याला खरे मानावं लागतं. काय वाक्य आहे? सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. बघा बघा, लक्षात घ्या आता. आपल्याला वेन आकृती तयार करत आहे मी. सर्व शिक्षक, बघा, शिक्षक लहान घटक झाला. सर्व शिक्षक कशामध्ये आहेत? डॉक्टर आहेत. सर्व शिक्षक आहे काय आहेत? हे डॉक्टर आहेत. सर्व शिक्षक डॉक्टर आहेत. सर्व डॉक्टर्स इंजिनियर आहेत. सर्व डॉक्टर काय? इंजिनियर आहेत. सर्व डॉक्टर इंजिनियर आहेत. आणि पुढे काय म्हणले? सर्व इंजिनियर विद्यार्थी आहेत. म्हणजे सर्व इंजिनियर काय आहेत? विद्यार्थी आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मगाशी, पुणे, महाराष्ट्र आणि भारत. ठीक आहे. पुण्यातले सर्व लोक भारतात आहेत. शिक्षक सर्वच आहेत विद्यार्थी. डॉक्टर सर्वच विद्यार्थी आहेत. इंजिनियर सर्वच विद्यार्थी. इंजिनियर सर्व काय आहेत? विद्यार्थी आहेत. आता मी पुन्हा एकदा सांगतो, मगाशी तुम्हाला समजून सांगितल्याप्रमाणे, काही भारतीय पुणेकर आहेत. काही भारतीय पुणेकर आहेत, बरोबर आहे. आता समजा ही वाक्य बघा, काही विद्यार्थी शिक्षक आहेत, बरोबर आहे.
काही विद्यार्थीच काय आहेत, शिक्षक आहेत. काही विद्यार्थी, हा काही सगळे विद्यार्थी एवढे आहेत, त्यातला फक्त एवढाच भाग शिक्षक आहे. काही म्हणजे काही विद्यार्थी शिक्षक आहेत. ओके, ही वाक्य सत्य आहे. पहिलं वाक्य सत्य आहे. सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. हा का, सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत. ही सर्व डॉक्टर काय आहेत, ह्या पूर्ण गोलामध्ये आहेत का नाहीत? सर्व डॉक्टर विद्यार्थी आहेत. बरोबर आहे, हे बी वाक्य. काही इंजिनियर शिक्षक आहेत. काही इंजिनियर शिक्षक आहेत. बरोबर आहे. इंजिनियर हा पूर्ण गोल आहे, पण त्याचा थोडा भाग शिक्षकांचा बी आहे. म्हणजे काही इंजिनियर हे शिक्षक आहेत, लक्षात घ्या. म्हणजे काही महाराष्ट्रीय पुणेकर आहेत. बरोबर आहे. तसंच काही इंजिनियर शिक्षक आहेत. वाक्य बरोबर आहे. आता बघा, चौथं वाक्य नीट बघा. सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का रे? ही सर्व डॉक्टर शिक्षक आहेत का? नाहीत ना. कारण की ह्याचा बाहेरचा भाग डॉक्टर वेगळा आहे, शिक्षक नाहीयेत. शिक्षक एवढाच भाग आहे ह्या डॉक्टर, सगळ्या डॉक्टर पैकी शिक्षक एवढाच भाग आहे बघा, एवढाच. बाकीचे नाहीयेत. म्हणजे ही वाक्य चूक आहे. म्हणजे कोणता पर्याय योग्य आहे? डी पर्याय बरोबर आहे. चौथा वगळता सर्व चौथा वगळता सर्व निष्कर्ष सत्य. समजलं का सर्वांना? चालतं, एक होमवर्क म्हणून तुम्हाला समजलं असेल, एक होमवर्क म्हणून देत आहे मी. चला, हे होमवर्क आहे. राम सर, आर यू देअर? गजानन सर, हे उदाहरण करा. मी उद्या हे पहिल्यांदा व्ही शिकवतो आणि नंतर पुढचा भाग शिकवतो. चला, राम सर होस्ट करा ना त्यांना. मी होस्ट करू का तुम्हाला, का मेक होस्ट, मेक को होस्ट? राम सर, चला आपण उद्या उद्या का, तरी मी सांगतो मी हे उदाहरण. राम सर, हा, सर्व बदक कोंबड्या आहेत का? येस सर, मी होस्ट करतो तुम्हाला. ओके.
केलं हो खुश. तर तुमचा पुढची पोस्ट काय सर, पुढची प्रोसेस? एक मिनिट. राम सर आहेत का? येस सर, येस सर. देऊ का गजानन कदम सरकडे हँड ओव्हर करू का? हा हा, येस सर, येस. ओके. मी होस्ट केलंय त्यांना. त्यांना स्पॉटलाइट पण करतो मी. ओके. हा चालतं. ओके, गुड नाईट. गुड नाईट. हे बेटा गजानन सर. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुनश्च एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशनमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. ऍक्च्युली वेळ होत आहे म्हणून बरेच जण लाईव्ह सेशन मधून एक्झिट करतायत. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी लाईव्ह सेशन करावं. काही प्रॉब्लेम्स असतील तर 1 to 1 डिस्कस होतं किंवा चॅटिंग मध्ये तुम्हाला उत्तरं मिळतात. तर कारण रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये पुन्हा बघून जर प्रश्न काही पडला तर त्याला उत्तर देता येत नाहीये. त्याच्यामुळे लाईव्ह सेशन अटेंड करा. वेळ होतोय पण वेळच महत्वाचा आहे. चला, सर्व विद्यार्थी आले. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. बर, आज हे लसावी आणि मसावी या हा जो चॅप्टर आहे याचा हा शेवटचं सेशन आहे. कारण यावर आपण लगातार जवळजवळ 5 ते 6 सेशन घेतलेलं आहे. याच्यामध्ये सर्व पद्धतीचे प्रश्न विचारून झालेले आहेत, सर्व पद्धतीचे प्रश्न सोडून झालेले आहेत. काल शेवटी वाइंड अप करताना काही क्वेश्चन्स होते. कारण जे आपण एक उदाहरण घेतलं होतं त्या उदाहरणामध्ये मसावी काढायचा होता. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं कन्फ्युजन झालं की सर मसावी आणि लसावी समजा गणितामध्ये काय दिल्यानंतर लसावी काढावा आणि काय दिल्यानंतर मसावी काढावा हे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. तर सर्वांनीच इकडे लक्ष द्यायचं आहे. बघा, हे जे शाब्दिक उदाहरणं असतात या शाब्दिक उदाहरणामध्ये शब्दांना किंमत असते आणि हे जे शब्द आहेत हे शब्द महत्वाचे आहेत. हे याच्यासाठी शब्दावरूनच आपल्याला कळणार आहे की त्याचा लसावी काढायचा आहे का मसावी काढायचा आहे. शब्द कोणते महत्वाचे आहेत तर तुमच्या बोर्डवर तुम्ही पाहाल तर तुम्हाला दिसेल शब्द महत्वाचे आहेत. कोणते शब्द महत्वाचे आहेत? जर उदाहरणामध्ये जास्तीत जास्त, अधिक किंवा कमाल असे शब्द जर आले तर तुम्हाला त्या गणितामध्ये मसावीच काढायचा आहे. आणि कमीत कमी, किमान किंवा एकत्र, एकत्र म्हणजे बेल एकत्र वाजते, घंटा एकत्र वाजते, अशा सिग्नल एकत्र पडतात. तर अशा संदर्भात जर उदाहरण आले तर त्याच्यामध्ये लसावी काढायचा आहे. आपण बरेच उदाहरणं पाहिले त्याच्यामध्ये शक्यतो 99% लसावीच काढावा लागतो. परंतु हे डिपेंड ऑन वर्ड, शब्दावर डिपेंड असतं ते. जर शब्द जर कमीत कमी उदाहरणामध्ये कमीत कमी शब्द आला, किमान शब्द आला, एकत्र शब्द आला तर आपल्याला लसावीच काढावा लागतो. आणि जर जास्तीत जास्त शब्द आला, कमाल शब्द आला, अधिक शब्द आला तर मसावी काढावा लागतो. हे शब्द लक्षात ठेवा. या शब्दावरून तुम्हाला कळणार आहे की लसावी काढायचा आहे का मसावी काढायचा आहे. समजलं का आपल्याला? हे शब्द लक्षात राहतील. उदाहरणावरून मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे, परंतु जस्ट हे तुम्ही नोट करून घ्या की हे शब्द महत्वाचे आहेत. ओके, तर आता याचे उदाहरणं पण पाहू आपण. उदाहरणं पाहिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर पहा, हे उदाहरण पहा. एका परडीत 360 मोगऱ्याची व 420 चाफ्याची फुले आहेत. त्यांच्या पासून समान फुले असणारे हार तयार करायचे आहेत. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त, हा शब्द महत्वाचा आहे, जास्तीत जास्त किती फुले असतील, म्हणजे एका हारामध्ये जास्तीत जास्त किती फुले असतील. बघा इथं शब्द काय आहे? जास्तीत जास्त.
मग काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे का मसावी काढायचा आहे? हा बरोबर. तर इथं काय काढायचं आहे, मसावी काढायचं आहे. खूप साधा आणि सिंपल आहे. याचे ऑप्शन्स पण मी सांगतो तुम्हाला. त्याचा ऑप्शन्स आहेत 34, 2, 60, 3, 62 आणि आणि सॉरी 34, 30, 62 आणि 81. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला मसावी काढायचा आहे. पण जास्तीत जास्त किती फुलं असतील अशा पद्धतीचा मसावी काढायचा आहे. ऑप्शन्स पण बघायचे आहेत, लक्षात ठेवा ऑप्शन्स पण महत्वाचे आहेत. ओके, तर सिंपल आहे. याच्यामध्ये आपल्याला 360 आणि 420 याचा मसावी काढायचा आहे. आता मसावी काढताना आपली जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे एसओपी, ती जरी बायपास केली तरी चालते. या दोन्ही संख्येला कॉमन कशाने भाग जातो, किंवा आपल्याला लसावी काढायचा आहे तर आपण काढू शकतो याला किंवा आता हे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधल्या कोणत्या संख्येने कॉमन भाग जातो. 34 ने याला भाग जाणार नाही, 62 ने याला भाग जाणार नाही, 81 ने याला भाग जाणार नाही, पण 30 ने याला कॉमन भाग जाऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे 12, 12 36, 360 आणि इथं 14, 14 42 0. म्हणजे आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळू शकतं की 30. 30 न डायरेक्ट आपल्याला बघा, मसावी म्हणजे काय की अशी जास्तीत जास्त मोठी संख्या की जिनं या दोन्ही संख्येला भाग जाईल. मग ऑप्शन मध्ये जे आहे त्याच्यामधला एक आपल्याला 30 अशी संख्या मिळते की ज्यांना या दोन्हीलाही भाग जातो. भाग दाखवलेला आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन 2 हा यातलं उत्तर आहे. म्हणजे एका हारामध्ये जास्तीत जास्त 30 फुलं असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला समान फुले वाहून आपल्याला हार करता येईल. अशा पद्धतीनं 30 हा लसावी आला. हे शॉर्टकट मेथड आहे, आपण कॅल्क्युलेशन न करताही करू शकतो. पण ही ज्यांना जमते त्यांना, नाही जमत त्यांना मग आपलं रेग्युलर जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो. ओके, चला हे समजलं का सांगा. दोनने भाग जातो, हो भाग दोघांनाही भाग जायला पाहिजे, दोघांनाही भाग जायला पाहिजे. हा ऐका याच्यामध्ये बरेच जण म्हणतायत की मसावी 60 येतो. बरोबर आहे, मसावी 60 येतो हे तुमचं अगदी बरोबर आहे. परंतु ऑप्शन मध्ये मसावी 60 आहे का, तर ते पटीत असतं. बरोबर आहे. याला 30 न भाग जातो ना कॉमनली, 30 न भाग जातो त्याच्यामुळे 30 ऑप्शन आहे. 60 ऑप्शन दिला 60 ऑप्शन आहे. ओके चालेल, समजलं काय. आणखी एक उदाहरण पाहू आपण असंच सेम टू सेम. असंच उदाहरण आहे, पटकन आपल्याला समजेल. शब्द हे महत्वाचे आहेत. शब्द बघा, एका पर्डीत 400 मोगऱ्याची फुले आणि 250 चाफ्याची फुले आहेत. त्यापासून समान फुले असणारे हार तयार करायचे असल्यास प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील. आता ह्याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. 30, 50, 75, 300.
शॉर्टकट मेथड, दोन्ही संख्येला कॉमन कशाने भाग जातो. गुड. माधुरी मॅम. अमोक सर. बरोबर आहे. श्रेया मॅम बरोबर. धनलक्ष्मी मॅम बरोबर. ओके, सरांचं उत्तर आलं ऑप्शन 2, 50. बघा आता या गणितामध्ये आपण मसावीच का काढला, त्याचं कारण आहे आपल्याला जास्तीत जास्त या गणितामध्ये जास्तीत जास्त हा शब्द आलेला आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे मसावी असतो. ओके, आणखी काही एक्सप्लेनेशन हवं आहे का, कुणाला काही समजलं नाही असं आहे का, हे आपल्याला पुढे जायला जास्तीत जास्त उदाहरणं जेवढे होतील तेवढे सांगा. फक्त मसावी काढायचा आहे याच्यामध्ये, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, सुहासनी मॅम म्हणतात सोडून दाखवा. ओके, सोडून दाखवा. ठीक, चल. बर, जर 2 भाग जातो 200, मी तुम्हाला ट्रेडिशनल मेथड फॉलो करून दाखवतो. इथं किती आले, 125, बरोबर आहे. पुन्हा 2 न जात नाही 5 न, 5 न म्हणजे इथे किती झाले 40, 4 पंचे 20, इथं किती आले 25. ओके, पुन्हा 5, 8 पंचे 40, 5, पुन्हा कॉमन भाग जातो का, भागात नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, मसावी. मसावी काढायचं आहे म्हणजे आपल्याला फक्त हे जे सामायिक विभाजक जे असतात यांचा फक्त गुणाकार करायचा असतो. म्हणून 2 गुणिले 5 गुणिले 5, त्या दोघांचा गुणाकार 10 15. समजलं सुहासनी मॅडम. हे सोडवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, सोडवायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आपल्याला वेळ कमी असतो आणि ह्याच्यात ट्रिक जे आहे त्या पण आपल्याला समजल्या पाहिजे. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये, सोडवायला काही प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर असतील तर डझंट मॅटर. समजलं हे सर्वांना, आणि मसावी का काढायचं हे पण समजलं ना. ओके, चल आता आणखी एक उदाहरण पाहू. ओके, चल. प्रश्न सर्व सरळच असतील असं नाही, प्रश्न हे थोडेसे फिरून असतात. तर ते लॉजिक आपल्याला कळायला पाहिजे की प्रश्न कसा विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तुम्हाला लसावी मसावी येतो का, येस डेफिनेटली येतो, पण जे स्टेट देणारे आहेत त्या सर्वांनाच लसावी मसावी येतो ना, मग तुम्ही त्यांच्यापेक्षा भारी कशी. तर ते सिद्ध करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेला असतो आणि ते तुम्हाला प्रूव्ह करायचं. ओके, बघा प्रश्न आहे 3 मीटर 5 मीटर 3 मीटर 5 मीटर 10 सेंटीमीटर हे एक आहे, हे एक माप आहे, आणि 12 मीटर 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले
अशी लांबी असलेले अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे कापडाचे 3 तुकडे मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती असायला पाहिजे. ऑप्शन्स आहेत, ऑप्शन द्यायला काही हरकत नाही. ऑप्शन असल्यास काय होतं की आपल्याला युनिट वगैरेचा प्रॉब्लेम येत नाही. 30 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर, 45 सेंटीमीटर आणि 35 सेंटीमीटर. ओके. आता यामध्ये आपल्याला गुड, स्वाती काळे मॅम, व्हेरी गुड. आता यामध्ये आपल्याला किशोरी ताई, बरोबर आहे आपलं पण, किशोर मॅम. इकडे लक्ष द्या. गणित समजलं, ऑप्शन समजले. आता याच्यामध्ये मला पहिलं सुरू हे सांगा की याच्यामध्ये लसावी काढायचा का मसावी काढायचा आहे. हे जे काल कन्फ्युजन होतं हे महत्वाचं. काय काढायचं आहे? तर श्रेया मॅम बरोबर आहे आपलं पण, मसावी काढायचा आहे. का? त्याचं कारण जास्तीत जास्त हा शब्द आहे. आता मसावी काढायचा आहे, मसावी काढायचा आहे तर सिंपल मेथड आहे, पण याच्यामध्ये थोडस समजून घ्या. हे सोडून देतो मी, काही जणांना समजलं नसेल त्याचं कारण पण आहे. 3 मीटर असं जे आहे याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे एक कन्व्हर्टर आहे. म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं, तर याला कन्वर्ट करावं लागतं. म्हणून 3 मीटरला कन्वर्ट करताना आपल्याला 300 सेंटीमीटर असं त्याचं उत्तर येतं. आपल्याला जे हे काढायचं आहे, मसावी काढायचा आहे, तो कशाचा काढायचा हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट, 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर याला जर कन्वर्ट केलं तर 510 येतं. कारण हे 5 पूर्ण आहेत म्हणजे 500 मीटर आणि पुढचे 10, आणि 12 मीटर आणि 90 सेंटीमीटर याला कन्वर्ट केल्यानंतर 1290 सेंटीमीटर असं उत्तर येतं. आता आपल्याला जो काढायचा आहे मसावी हा 300, 510 आणि 1290 याचा काढायचा आहे. ओके. तर याचा मसावी काढताना कॉमन आपण मोठ्या संख्येनं भाग दिला तरी चालेल. डायरेक्टली आपण 10 न भाग देऊ. इथं आले 30, इथं आले 51, इथं आले 129, बरोबर. आणि या तिन्हीला कॉमनली 3नच भाग जातो. 3 10 30, 51, 17 त्रिक 51 आणि 43 त्रिक 129. आता या संख्येला भाग कॉमन जात नाही, म्हणून आपल्याला फक्त मसावी काढताना जे कॉमन विभाजक आले तेच घ्यायचे. 10 गुणिले 3 बरोबर 30. ऑप्शन 1. बघा, समजलं?
मसावीचे गणित आल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून हे मी 3 उदाहरणं घेतलेले आहेत. कारण आपण लसावीचे पण 3 उदाहरणं घेतले आणि चौथं जे घेतलं ते मसावीचं घेतल्यानंतर तुम्ही कन्फ्युज झाला. हे कन्फ्युजन आज मला लसावी मसावी घ्यायचा नव्हता, मला दुसरा पार्ट घ्यायचा होता, परंतु विद्यार्थी जिथं कन्फ्युज झाले तिथं शिक्षकाला एक्स्ट्रा एफर्ट लावायची गरज आहे. तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन राहायला ना पाहिजे. ओके, चला, हे समजलं का व्यवस्थित? तुमचे काही कन्फ्युजन असेल विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता फक्त असं विचारू नका की सर लसावी कसा करायचा मसावी कसा करायचा, कारण हे आपलं पहिल्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. ओके, हा, आता का जो प्रश्न आलता ते तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित आहे. सारे काय म्हणतात यस, ऑल क्लिअर, गुड. चला, आता लसावी काढायचा कसा मसावी काढायचा कसा, लसावीच का काढायचा मसावीच का काढायचा हे पण कळालं. आणखी थोडेसे उदाहरणं घेऊ. आजचं हे शेवटचं लेक्चर आहे, तर जेवढं शक्य आहे तेवढं मॅक्स टू मॅक्स नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करतो. उदाहरणं पाहू. आता हे तुमच्यासाठी आहे, हे तुम्ही करायचे आहेत. मी जस्ट तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तरच फक्त मी तुम्हाला सोडून सांगणार आहे. तर प्रश्न आहे, एका वर्षातील प्रश्न आहे, एका वर्षातील 20, 25 व 30 मुलींचे एक एक गट केले तर एक एक गट केले तर प्रत्येक वेळी, आता हे थोडासा वेगळा प्रश्न आहे परंतु हे त्याच्या रिलेटेड आहे, फक्त थोडंसं त्याच्यामध्ये मॉडिफाय केलेलं आहे. प्रत्येक वेळी 5 उरतात तर वर्गात कमीत कमी किती मुली, तर वर्गात कमीत कमी मुली किती? ऑप्शन आहे 308, 2, 293, 3, 360, 4, 305. चला, हे थोडं वेगळं आहे, थोडंसं वेगळं आहे, परंतु असाही प्रश्न येऊ शकतो. थोडंसं वेगळं आहे पण असाही प्रश्न येऊ शकतो. कन्फ्यूज होऊ नका, उत्तर काढून. हा, सुवर्ण मॅम बरोबर. चेतना मॅम बरोबर. गुड. माधव मॅम बरोबर. व्हेरी गुड. योगिता मॅम. शीतल मॅम आपला पण बरोबर आहे. ऑप्शन बरोबर, ऑप्शन बरोबर आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड. छान, अगदी बरोबर. तर याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे बघा, इथं कमीत कमी शब्द आला म्हणजे इथं लसावी काढायचा आहे, हा पहिला मुद्दा. आणि ह्या तिन्हीचा लसावी काढल्यानंतर जो लसावी आला 300, याच्यामध्ये +5 करायचे, 5 उरतात म्हणजे +5 करायचे, 305 उत्तर आलं. हे तुम्हाला समजलं. गुड.
ओके, बाकी काही कोणाला कन्फ्युजन? कोणी आहे का सोडून दाखवा असं कुणाला वाटतंय? मे बी नसावं, कारण याच्यामध्ये परत सांगा. ओके, बघा त्याच्यामध्ये कमीत कमी शब्द आलेला आहे. कमीत कमी शब्द आलेला आहे म्हणजे आपल्याला लसावीत काढायचं आहे. लसावी कशाचा काढायचा आहे? 20, 25 आणि 30 या 3 संख्येचा लसावी काढायचा आहे. 3 संख्येचा लसावी काढायचा आहे. आता 3 संख्येचा लसावी काढायचा आहे, तर यामध्ये 3 संख्येचा लसावी येतो 300. पण दरवेळी 5 उरतात, म्हणजे 300 प्लस 5 करावं लागतं, म्हणून उत्तर येतं 305. जे उरतात ते प्लस करायचे असतात लसावीमध्ये, जे उरतात ते प्लस करायचे. ओके, म्हणून 300 लसावी आहे प्लस 5 305 अशा पद्धतीने. समजलं का? ओके, आता आणखी एक उदाहरण पाहू. आता फक्त ओके सांगितल्याशिवाय कळणार नाही ते. असेच प्रश्न येणार आहेत त्याच्यामध्ये, फक्त लसावी आला मॅम, लसावी कसं मॅम, लसावी आला. बघा एकदा लक्ष द्या. आता एका औषध विक्रेत्याकडे एका औषध विक्रेत्याकडे औषध विक्रेत्याकडे एकाच प्रकारच्या 30, 40, 50 30, 40, 50 30, 40, 50 बाटल्या, औषधाच्या बाटल्या मावतील अशी खोकी आहे. अशी खोकी आहे. कोणत्याही प्रकारची खोकी पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील? आता बघा याच्यामध्ये ऑप्शन आहे 60, दुसरा ऑप्शन आहे 300, तिसरा ऑप्शन आहे 150, 150, चौथा आहे 700, 600. गुड, व्हेरी गुड. हा, एवढा वेळ लागायला पाहिजे, एवढ्या फास्ट मध्ये उत्तर दिलं की टेक पास विथ मेरिट.
काय काढायचं आहे कळालं आहे, कसं काढायचं आहे कळालं आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहे. छान. आता जेवढ्याने उत्तर दिले, स्वाती काळे मॅम बरोबर आहे, आपलं प्रिया मॅम बरोबर आहे. गुड. सर्वांची उत्तर बरोबर आहे. ओके. आता बर, ज्यांनी उत्तर दिले त्यांचं ओके आहे, परंतु ज्यांनी उत्तर दिले नाही त्यांच्यासाठी याच्यामध्ये काय आहे, कमीत कमी शब्द आहे. कमीत कमी शब्द आहे म्हणजे लसावी काढायचा आहे. लसावी काढायचा आहे तर आपल्याला कितीचा लसावी काढायचा आहे, 30, 40, 50 या 3 संख्येचा लसावी काढायचा आहे. ओके, 3 संख्येचा लसावी काढायचा आहे. मग 3 संख्येचा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर याला आता लसावी तर काढता येतो आपल्या सर्वांना, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्टली जरी हे म्हणलं आपण 10चा भाग बसतो 3, 4, 5. ओके, यांचा गुणाकार करा. लसावी बरोबर 10 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5, काय 30. 30 चौक 30, 4 गुण 12, 120 गुणिले 5, 12 पंचे 60, 600. लसाव्याला 600. ओके, समजलं हे. बर, हे लास्ट उदाहरण पाहिलं आपण लसावी आणि मसावी. सर्व प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. याच्यामध्ये काही कोणाला कन्फ्युजन आहे का सांगा. आणि यानंतर पण आपल्याला परीक्षेच्या पुढं कारण परीक्षा जवळ येईल त्यावेळेस आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करायचा असतो. त्यावेळेस जरी काही कन्फ्युजन असेल तरी आपण त्याच्यावर लेक्चर्स घेणार आहेत. गणितामध्ये एवढे जास्त चॅप्टर नाही आहेत, परंतु जे आहेत ते हार्ड आहेत. पण हार्ड आहे त्याच्यामुळे अभ्यास करावा लागणार. पहिले सुरुवातीचे काही प्रॉब्लेम नव्हता, नैसर्गिक संख्या वगैरे हे सगळं थोडं कॉमन आहे. परंतु लसावी मसावी हा सगळ्यात महत्वाचा विषय होता जो हार्ड आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये आपण त्याला स्किप करतो, परंतु तोच नोकरीच्या वेळेस समोर आला. त्यामुळे तो होणे, तो व्यवस्थित होणे हे उद्या पण घ्या सर. ऍक्च्युली मॅम आपण बराच वेळ लसावी मसावीला दिलेला आहे. जर तुमचं काही कन्फ्युजन असेल तर आपण हे पुन्हा आणि एकदा रिपीट घेणार आहे. तुम्ही बरेच हे 5-6 व्हिडिओ आपले बघा, तरीही नाही समजलं तरी आपण हे पुन्हा घेणार आहेत. वेगवेगळी हा वेगवेगळे उदाहरणं आपण याच टाईपचे, हे जे 5-6 प्रकार आहेत याच टाईपचे उदाहरणं येतात. याच्यापेक्षा वेगळी उदाहरणं येत नाहीत. आपण सगळ्या टाईपचे उदाहरणं घेतलेली आहेत शक्यतो. तरीही काही कन्फ्युजन असेल तरी आपण हे करणारच आहेत. चला, काही डाऊट्स आहेत का. आपण आज थोडस लवकरच हे वाइंड अप करणार आहे. कुणाचं काही डाऊट असेल तर कारण उद्यापासून आपण फ्रेश नवीन एक चॅप्टर घेणार आहे. ओके, तर चालेल. लसावी आणि मसावी बऱ्यापैकी तुम्हाला चॅप्टर समजला. याबद्दल आपलं मत काय. ओके, बऱ्याच जणाला हे पुन्हा शेवटी जे शाब्दिक उदाहरणं आहेत हे खूप हार्ड गेले असतील, परंतु बघा आपल्याला
ते वाळूचे कण रगडीता तेलही गळे असं म्हटल्यासारखं आहे. हे जर तुम्ही कष्ट केला तरच तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे. आपल्या बऱ्याच बऱ्याच परीक्षा घेतल्या जातात म्हणा. आपण BA केलं किंवा 12वी केली, त्याच्यानंतर B.Ed केलं, B.Ed केल्यानंतर TET पास झाला, त्याच्यानंतर टेट आहे. हा चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा प्रॅक्टिस 100% जास्त लागेल, त्याच्यात काही दुमतच नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न अवघड नसणार आहेत, वेळ नसणार आहे. हा सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे. तुम्हाला तुमचं स्किल जे आहे ते फक्त टाइम मॅनेजमेंट एवढ्यावरच आहे. जो पॅटर्न आहे IBPS, ह्या IBPS पॅटर्न मध्ये काय केलेलं आहे, प्रश्नांची लेंथ जी आहे ती जास्त केलेली आहे. प्रश्नाची लेंथ जास्त केली त्याच्यामुळे वेळ जास्त लागतो वाचायला, त्याच्यानंतर सोडवायला वेळ लागतो. सोडवायला तुम्हाला सोडवता येतं. येस, वेळ वेळ सगळ्यात महत्वाचा आहे. टाइम मॅनेजमेंट बद्दल राम सर पण बोलतील, पुन्हा मी पण बोलतो की तुम्हाला 200 प्रश्न 120 मिनिटांमध्ये कसे सोडवायचे आहेत. तर हे सोडवता येतात. गेल्या स्टेट परीक्षेमध्ये 100 मे बी 180 पर्यंत स्कोर गेलेला आहे. ते हेच हे ओके ओके चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला आपण या ठिकाणी आपण आजची ही लाईव्ह सेशन क्लोज करणार आहेत. लसावी आणि मसावी तुर्तास इथं स्टॉप करूत आपण. उद्या नवीन विषय घेऊन आपण समोर येऊ. सर्वांसाठी गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. ओके, स्क्रीनशॉट करायचा आहे, काढू शकता. प्रथमेश सर. ओके योगिता मॅम, थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. तुमच्या कम्प्लिमेंट पण असाव्यात आणि कंप्लेंट पण असल्या तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. कंप्लेंट्स आर ऑलवेज वेलकम. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बरेच जण प्रश्न विचारतात सर असं का, तर लक्षात ठेवा विद्यार्थी तोच जो का हा प्रश्न विचारतो. बरं, तुमच्यासाठी आणखी एक गणिताचा लेक्चर आहे म्हणून तुम्हाला एक गणिताचा एक छोटीशी एक प्रश्न विचारतो उद्या, मला त्याचं उत्तर द्या. देताल ना जाता जाता एक छोटासा प्रश्न. ओके, प्रश्न असा आहे, मला फक्त एवढं सांगायचं आहे उद्या की जो पाय जो असतो गणितामध्ये, पायची किंमत 22/7 आणि किंवा 3.14 असते. तर उद्या मला फक्त एक कारण सांगायचं हे का असते. 22/7 आणि 3.14 ही किंमत असते. हे युनिक आहे. युनिक आहे म्हणजे सर्व ठिकाणी हीच वापरली जाते. ती का वापरली जाते याचं उत्तर उद्याच्या लेक्चर्स मध्ये मला तुम्ही कमेंट मध्ये द्या. तुर्तास गुड नाईट. मीटिंग एंड फॉर ऑल.